परभणी पंचायत समिती कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 3 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। घरकुल लाभार्थी यांच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। श्रीमती उंदरे यांनी 5 वर्षांपूर्वी श्रीमती सुरेखा बादाड यांना जागा विकली होती, पण उंदरे यांनी बांदाड यांच्या घरावर घरकुल उचलून त्या ठिकाणी घर बांधकाम केले नाही। 1,15,00,000 उचलून घेतले आहे। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। आज परभणी पंचायत समिती येथे काही घरकुलाचे लाभार्थी घेऊन आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व्हिडिओ यांच्याकडे आला असताना इथं असं लक्षात आलं की गाव लेवलला ज्यांचे घर बांधलेले आहेत त्यांनी 15,000 रुपये इंजिनियरला आणि त्या अधिकाऱ्यांना दिले की त्यांच्या खात्यावर मात्र घरकुलाचे पैसे रकमा जमा होतात आणि ज्यांचे कुडाचे घर आहेत त्यांनी बांधकाम चालू केलेले अशांना मात्र पैसे घडत नाहीत द्यायला। अशांना एकही रुपया त्यांच्या खात्यावर पडलेले नाहीत। असे लाभार्थी घेऊन आम्ही इथं आलो असता त्यांचे नाव ना यादीला आहेत ना पैशासाठी मागणी केलेली आहे। व्हिडिओंना आम्ही 15 मार्च पर्यंतचा वेळ दिलेला आहे। या 15 मार्च पर्यंत जर का यांचे पैसे आले नाही तर या बांधलेल्या बिल्डिंग मध्ये हे सगळे लाभार्थी घेऊन आम्ही इथं येऊन राहू आणि यांना मात्र गावाकडे पाठवू असा इशारा आम्ही थेट व्हिडिओंना दिलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा